नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात सापडणाऱ्या भारतीय प्रौद्योगिक संस्था गांधीनगर म्हणजेच IIT गांधीनगर पुन्हा एकदा चर्चेत आले. यावेळचा विषय संस्थेतील नियुक्त्यांशी संबंधित आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की IIT गांधीनगरनं गुप्तपणे काही फॅकल्टींची नियुक्ती केली आहे, ज्यामध्ये अभिनेता MK रैना याचं नाव समाविष्ट आहे. आता हा MK रैना कोण? तर त्यानं दहशतवादी याकूब मेमनच्या दया याचिकेवर स्वाक्षरी केलेली होती. आता त्याच्या नियुक्तीची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक पुन्हा IIT गांधीनगरवर प्रश्न उपस्थित करत आहेत. याशिवाय संस्थेतीलच एका प्राध्यापकानं वंदे मातरमवर आक्षेप घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे, ज्यामुळं वाद आणखीन वाढला आहे. खरं तर IIT गांधीनगरमधील मानविकी विभाग म्हणजेच ह्युमॅनिटीज डिपार्टमेंट गेली अनेक वर्ष वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. या विभागावर इस्लामी अजेंडा चालवण्याचे, देशविरोधी आणि दहशतवाद समर्थक व्यक्तींची नियुक्ती करण्याचं तसंच डाव्या विचारसरणीचा प्रसार करण्याचे आरोप वारंवार झालेले आहेत.